अनिलजी नाईक तंटामुक्ती अध्यक्ष या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार मिडबाव गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पंडित काका पारकर यांनी करावा. व्यासपीठावरती उपस्थित गणपत काका लोके, व्यासपीठावरती उपस्थित चेनवनकर आमचे काका. या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. उद्या 17 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता मिडबाव पंचक्रोशी मधील सर्व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी ह्या पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या सर्व महिला वर्गाने उद्या सायंकाळी 5 वाजता ह्या व्यासपीठावरती अर्थात ग्रीन पार्क स्टेडियम वरती उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. तर नमस्कार क्रिकेट रसिको, पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. अर्थातच या स्पर्धेतला दुसरा सामना आपण इथे पाहतात. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय दिवसरात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 आज या स्पर्धेची अर्थात दुसरी रात्र. सामना जिंकला. अर्थातच या ठिकाणी पहिला सामना कोंडे 11 काळवी संघाने सामना जिंकून अर्थातच चांगली सुरुवात केली आणि यावेळी आरवी कोरगाव गोवा विरुद्ध तस्मय स्पोर्ट कुसर मालवण यांच्यामध्ये सुरू होतोय दुसरा सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर तस्मय स्पोर्ट कुसर्वे या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि आरवी कोरगाव गोवा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचा मराठी समाजक काका म्हात्रे अलिबाग रायगड आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि मैदानाकडे घेऊन जातोय. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पाहतात ते अर्थातच आरवी कोरगाव गोवा संघाचे सुमित आणि सिद्धेश. या ठिकाणी मात्र पहिला चेंडू इथे मात्र पाहतात स्वैरचा इशारा येतोय. पहिला चेंडूवर पहिली धाव पाहिल्यामध्ये ती अर्थात गोवा संघाच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे या ठिकाणी सुरुवात होते ती अर्थातच स्वैरच्या माध्यमातून. पहिल्या षटके पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टेषक 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना हुक केला चेंडूला. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी ठरते. पहा इथे क्षेत्ररक्षक येतोय तो अर्थातच शॉर्ट थर्डमॅनवरून तोपर्यंत 1 धाव मिळते. बॅटच्या आधारे आलेला आहे हा पहिली धाव. संघाची धावसंख्या 1 निवाडते. धावफलकात धाव येतात त्या 2. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर वैभव परब मालवण परिसरातला असलेला हा अर्थातच गोलंदाज या ठिकाणी पाहता अप्परकट करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टेषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टेषकची भूमिका निभावतोय यष्टेषक निलेश वेंगुर्लेकर. या ठिकाणी पिवळं टी शर्ट परिधान केलेला हा एक चांगला यष्टेषक. वळिया मैदानाकडे पुढचा चेंडू इथे मात्र अप्परकटच्या माध्यमातून खेळला हा चेंडू इथे पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरला घेतलेला सुरेख झेल फलंदाज बाद आणि पहिला धक्का या ठिकाणी अर्थातच यावी प्रथम पदी करणाऱ्या आरवी कोरगाव गोवा संघाला. पारगाव अर्थातच पनवेल तालुक्यातला आकाश तारेकरचा गावचा हा क्रिकेटपटू ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची पराक्रम सुमित ढेकळेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानात येतो अनिकेत देसाई नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय आणि अर्थातच संघनायक म्हणून ती भूमिका आपण पाहायला मिळते. सुमित ढेकळे याच्याबद्दल जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर एक सुरेख गीत देखील त्याच्या माध्यमातून आलेलं तुम्हाला निश्चितच ऐकायला मिळेल. यावेळी मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त टायमिंग इथे पाहायला मिळालं. चेंडू थांबत नाही आहे. लॉंग लेग कव्हर केलं आणि बघता बघता चेंडू मात्र सीमा पार झाला आहे. येतो एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी.
रामेश्वर प्रतिष्ठा नावात लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. तर फलंदाज सुमित डोंगरे अर्थातच एक अतिशय तंत्रशुद्ध रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातला हा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील चेंडू इथे मात्र बचावपूर्वकपणे खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क इथे पाहिलं तर आपण अर्थात गोलंदाज स्वतः चेंडूवर येतोय आणि या ठिकाणी चेंडू पकडतोय. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं तर अर्थात शॉर्ट थर्डमॅन आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिलं तर अर्थातच एक गली क्षेत्रामध्ये एक शॉर्ट कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. युरोशन ऑफ साईडला ऑन साईडला पाहिलं तर अर्थात शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अर्थात फाईन लेग, एक डीप स्क्वेअर लेग. दरम्यान यावी ॲक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि अर्थातच सुमित डोंगरेच्या नावावर अर्थातच जो मी पाहिलं तर अनेक रेकॉर्ड्स देखील आहेत आणि एक गीत त्याचं तुम्ही सुपरहिट तुमच्या आता सर्वांनीच ऐकलं असेल. अर्थात पाहिजे तेवढ्या दिरक्यात देईन तुला, मॅच जिंकून दे मला, ती आमची पनवेलची आगरी भाषा. त्याचा काल देखील मी इथे उल्लेख केलं होतं. निश्चितच ते गीत कदाचित या डी जेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल सुमित डोंगरेवर. तर षटक होतं गोलंदाज अर्थातच वैभव परचं इथे मात्र समाप्त होतं आहे. या पहिल्या षटकात एकूण धावा धावपलकार यात येतात. ते प्रथम फलंदाजी करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आरवी कोरगाव गोवा संघाचे धावा आल्या त्या 6 आणि एक फलंदाज मात्र बाद. ही कामगिरी अर्थात गोलंदाजाला मिळते ते यश. एक गडी बाद धावपलकार झाले. 6-5 षटकांचा सामना तुम्ही पाहतायत आणि आज आमच्या समालोचन कक्षामध्ये आणखीन एक नाव आपल्याला पाहायला मिळते, बादल चौधरी वालावळ कुडाळ, जे अर्थातच मालवणी भाषा. मी काल त्याचा उल्लेख केला होता. तुमची मालवणी भाषा आम्हाला पनवेलकरांना खूप आवडते, डोंबिवलीकरांना खूप आवडते. तर तिकडची आमची पनवेलची आगरी भाषा ही मात्र अर्थातच तुम्हा रत्नागिरी मालवण परिसरातल्या या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्याला आवडते. हा निश्चितच विरोधाभास याने मी पाहायला मिळाला. तर वळते आपण मैदानाकडे. नवीन षटक इथे आपण पाहणार आहोत आणि नवीन षटक घेऊन गौरव हिरलेकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मालवण संघाचा हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहून मालवण परिसरात आलेले हे खेळाडू तुम्ही पाहताय. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूबाजीचं युद्ध आणि एकूण या स्पर्धेचा आपण विचार केला तर अर्थात आणखीन एक समालोचक निश्चितच कालपासून आपल्याला पाहायला मिळतात, राजेश मालवदे सर, जे निश्चितच एक चांगले मराठीचे समालोचक देखील पाहायला मिळतात. तर अनेक समालोचकांच्या माध्यमातून जसं अमोल जमदाडे, श्याम वॉकर सर, प्रदीप देऊळकर सर, राजेश मालवे सर, सागर कदम आणि बादल चौधरी असे एक खेळाडू आपल्या पाहिलं. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफुटवर जात चेंडूला दिशा दिली आणि इथे मात्र चेंडू पाहत अर्थातच कोरगाव गोवाचा हा खेळाडू ज्याने पाहिलं की थोडासा आकुटप्याचा चेंडू येतो. या चेंडूला अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र चेंडू थोडासा बचाव रूपाने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो येतो अर्थात इथे मिड ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धावेचं योगदान आणि या एका धावेने धावपलक पुढे सरकतोय. धावपलक धाव्यान पोचतात त्या 13 धावा. 13 आकड्याची गंमत काल देखील मी तुम्हाला सांगितलेली. सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता आकडा म्हणजे 13. समोर मात्र आता फलंदाज खेळणारी तयार असेल तो अर्थातच सुमित डोंगरे. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. तुम्ही पाहता अर्थात एक डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग तैनात केला गेला. पुढचा चेंडू या ठिकाणी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर होता. इथे तुम्ही पाहिलं तर वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत होता. तोपर्यंत सुमितने मात्र 1 धावेचं योगदान दिलं. 1 धाव मिळते संघाला आणि धावफलकावर वाढ होते ती 14 धावा. एक फलंदाज गमावल्यानंतर आलेल्या धावा आहेत. अर्थातच आर्मी कोरगाव गोवा संघ प्रथम फलंदाजी करतोय. मी कालही सांगितलं होतं की या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अगदी भारतामधले अनेक खेळाडू या 5 दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. पुन्हा एकदा पहा. यावेळी मात्र निश्चितच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज अर्थातच अनिकेत देसाईने, परंतु बॅट आणि चेंडू यांचा संपर्क आला नाही. चेंडू थोडासा उशिराने निघून गेला. बॅट अगोदर फिरले. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये.
पुढचा चेंडू पहा, पुन्हा एकदा टप्पा पाहायला तर या ठिकाणी चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला. एक चांगल्या चेंडूची समाप्ती इथे होतोय. आणि मी मगाशी काली देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुम्ही स्पर्धा जेव्हा खेळत असता तेव्हा केवळ तुमची वेगवान गोलंदाजी महत्त्वाची नाही आहे, तर तुमचा दिशा आणि टप्पा किती चांगला आहे याच्यावर खरं तर तुमची अर्थात ती गोलंदाजी, त्या गोलंदाजीचा टप्पा आणि दिशा याचा विचार केला जातो. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाही. गोलंदाज मात्र अतिशय चांगली कामगिरी करतोय अर्थात गौरव हिरलेकर. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं की इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या. आरवी कोरगाव गोवा संघाची धावा धावफलकावर आल्या त्या 14 धावा. या षटकात गौरव हिरलेकरनी अर्धा षटक फेकलं, थोडंसं मागलं षटक ठरलं. 8 धावा या षटकात आल्या. तर पहिलं षटक मात्र वैभव परवटी फेकलं होतं ज्याच्यामध्ये 6 धावा आल्या. प्रतिषटक 7च्या संरचनेत इथे 14 धावा येतात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिली तर अर्थात 182 देशामध्ये आपण पाहू शकता. कुठे गेल्यानंतर ते त्याच्यामध्ये थेट प्रक्षेपण tenniscricket.inचे संतोष नाणेकर, खूप मोठं नाव आहे. रिक्षा चालक कुर्ला मुंबईचा हा अर्थात युवक, पण बघता बघता पहा संपूर्ण जगभरात हा युवक गेला. हे खरं योगदान आहे. आणि गौरव सावंत बदलापूरचा, ज्याने त्याला खूप मोठी साथ दिली. त्यानंतर प्रशांत पवार अर्थातच दीपेश धुळे, प्रतीक मुसळे, रोहित माळी, जे सगळी मंडळी जर आपण पाहिली तर 182 देशामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना घेऊन जातात. हे त्यांचं वैशिष्ट्य. बदलापूर अर्थात ठाणे जिल्ह्याचे हे युवक. तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय भगवती डेकोरेशनच्या माध्यमातून. गुरुमंडप डेकोरेशन अर्थात मिडबाव अभिजित जाधव कोल्हापूर, ज्याने कालच्या रात्रीपासून एक सुंदर अर्थात मराठी हिंदी गीतांचं खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं आहे. त्यांचं देखील एक स्वागत. ग्रीन पार्क स्टेडियम, मिडबाव, बाजारपेठ, देवगड इथे असलेली ही चालू असलेली ही क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेची आजची दुसरी रात्र. गणपती मंदिर एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज शेखर प्रभू. तर या ठिकाणी शेखर प्रभू तिसरं षटक अर्थात या ठिकाणी पाहायला मिळतं. एक बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पंचांकडे दाद मागितलेली, पण पंचांचा तुम्ही विचार केला तर आमचे पाचही पंच उमेश मांजरेकर, उमेश मांजरेकर सर, अमरोज अल्मेडा सर, दीपकजी धुरी सर, मंगेशजी धुरी सर आणि सुशीलजी शेडके सर हे गेल्या रात्रीमध्ये तुम्ही पाहिलं अगदी सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका तटस्थ पंच म्हणून या ठिकाणी त्यांनी भूमिका निभावली. पुढचा चेंडू इथे मध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा बॅटचा स्पर्श झाला आणि अर्थातच सुमितची खेळी इथे समाप्ती. सुमित डोंगरे या ठिकाणी फक्त 6 या धावसंख्येवर बाद होऊन मैदानातून परततोय. महाराष्ट्राच्या क्रिकेट स्पर्धा गाजवणारा, भारताच्या बाहेर जाऊन आखाती देशामध्ये योगदान देणारा सुमित डोंगरे या ठिकाणी मात्र मैदानातून परतला. 6 धावसंख्येवर एक अर्थातच बॅटची कट इथे पाहायला मिळाली. यष्टीशांनी अतिशय सुरेख भूमिका निभावली आणि या ठिकाणी मात्र दुसरा धक्का बसला तो अर्थातच यावी आर्मी कोरगाव गोवा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज कोण? अमित नाईक नवीन फलंदाज मैदानामध्ये. अमित नाईक या ठिकाणी नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. एक सुंदर अशी खेळपट्टी आणि तितकंच हिरवगार मैदान. आणि काल जेव्हा आम्ही समालोचक या ठिकाणी आलो तेव्हा तुम्हाला अगदी कालच्या रात्री सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की कोणीही या मैदानाच्या प्रेमात पडेल इतकं सुंदर मैदान अर्थात आपण या ठिकाणी पाहता. ग्रीन पार्क मैदान. यशस्वी गोलंदाज ज्याने दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलं शेखर प्रभू. पुढचा चेंडू यावेळी पहा गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकला होता. उंची दिली होती. फलंदाज पूर्णपणे बीट होते. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि धावा मात्र धावपळकर आहेत ते अर्थातच 14. माझ्यासोबत गुणलेखक म्हणून शशांक फाटक आणि निखिल सावंत जी गुणलेखकाची भूमिका निवडतात. आमच्या समालोचकांचा पाठीचा कणा असं त्यांना संबोधलं जातं. या ठिकाणी मात्र अकुट्यामध्ये चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मनगडी ताकदीच्या जवळ चेंडूला मात्र फेकून दिलाय. अर्थात पुलचा फटका इथे पाहिला. डीप स्क्वेअरला कव्हर केले.
षटकार इथे पाहायला मिळाला. अर्थातच पनवेल परिसरातला हा देखील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. षटकार 6 धावांचे योगदान आणि अर्थात ख्रिस गेलची दिलेली त्यांनी आठवण. वळूया मैदानाकडे. यावी आता मात्र ऑफ साईडला चेंडू खेळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या पलीकडे येतोय. आणखीन एक मोठा जबरदस्त फटका अर्थात षटकार. बॅक टू बॅक अमित नाईक. तर 2 ते 4 या षटकामध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. दुसरा पॉवर प्ले अर्थात पहिलं षटक हे पॉवर प्लेच असणार आहे, याची नोंद करावी. व आपण मैदानाकडे आणि सामना इथे बरोबरीत आला तर मात्र येथे ते कोणत्याही प्रकारचे अर्थातच कंपल्सरी चेसिंग नाही आहे. तर या ठिकाणी मात्र सुपरवर खेळू जाईल. दरम्यान या ठिकाणी चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूच्या पाठीमागे अर्थात क्षेत्रशुक्ल शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत अमित नाईक याच्या धावसंख्येत 1 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या धावफलकावर येते ती 13, ज्यामध्ये 2 षटकांचा समावेश आणि एकूण धावसंख्या धावफलकावर येते ती प्रति षटक 9च्या सरासरीने 27. षटकोत्तर गोलंदाज शेखर प्रभूचं. या शेखर प्रभूने या षटकात एकूण धावा जमवल्यात त्या अर्थातच या दिल्या त्या 13 आणि एक फलंदाज बाद केला, ज्याच्यामध्ये फलंदाज अर्थातच सुमित डोंगरीची विकेट त्यांनी मिळवली. तर 3 षटकानंतर धावफलकावर धावा आल्या त्या 27. येणारी 2 षटकं इथे आपण पाहणार आहोत आणि हिंदीमधून पुन्हा एकदा आवाज ऐकू. या 2 षटकासाठी अर्थातच आमचे मालवणचे समालोचक अर्थातच या ठिकाणी श्याम वाकर सरांना. ओव्हर टू श्याम वाकर सर. धन्यवाद. आणि यानंतर 4थं षटक मात्र बॅटिंग पॉवर प्लेच असणार आहे. जाऊया आपण मैदानाकडे या ठिकाणी आणि ऐकूया श्याम वाकर सरांना. तर श्याम वाकर या ठिकाणी काहीसे थोडीशी विश्रांती घेतात. मराठो ज्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या आणि गोव्यातल्या क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवले. त्या अर्थातच मालवणी भाषेचे एक जबरदस्त बुलंद आवाज म्हणजे बादल चौधरी सरांना. धन्यवाद काका सर. धन्यवाद रामेश्वर प्रतिष्ठान. धन्यवाद बाजारपेठ मित्रमंडळ. जाऊया मालवणी केंद्रावर. देवभरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या मिडबाव केंद्रावर सगळ्यांचं हात जोडून स्वागत. 3 ओव्हरींचा पहिला खेळ झालो समाप्त. धावसंख्या 27. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर वैभव परब. मालवणीतल्या प्रत्येक मैदानावर ज्यांनी आपल्या गोलंदाजीचं ठसं उमटवलं तो वैभव परब बॉलिंग मार्कवर पॅव्हलिन एंडकडसून आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन अमित नाईक. न स्ट्रायकर एंडवर अनिकेत देसाई. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा षटक. पहिलो चेंडू भरकटलेलो. पंचांचो इशारो येता बघूया. 9 चेंडूचो सीमित क्षेत्राच्या बाहेर टाकलेलो चेंडू होतो. पंचांचो इशारो. 9. 1 रन मिळालो आणि ह्याच्यावर फ्री हिटची खुणा सुद्धा. फ्री हिट म्हणजे काय तर बॅटर नाबाद असलो तर नाबाद, बाद असलो तरी नाबाद. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. वड्याचं चेंडू. फ्री हिटचं चेंडू. अप्पर कट अमित नायकाच्या बॅटमधून. बघता बघता चेंडू आकांडा पार. टांगा पलटी. घोडे फरार. षटकार डायरेक्ट चंद्रार. बॅटमधून बाहेर पडलेलो हो 30रो षटकार. गोव्यात सुद्धा एक अमित नाईक असा. त्याच्याबरोबर सुद्धा अनिकेत देसाई खूप वेळा खेळलो पण ह्यो अमित नाईक मात्र पनवेलचो. आग खाऊन इंगळे उगताना 30रो षटकार अमितचो. चेंडू खूपच सुंदर. अलॉंग विथ द कार्पेट ज्याका म्हटलं जाता. मिड ऑफच्या दिशेनं मिड ऑफला क्लिअर करून चेंडू कव्हर्स पर्यंत पोहोचलो. 2 रन्स धावान बऱ्यापैकी पळान पुरे केले आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर. 3 डझन. हळूहळू हापूस आंब्याचं सीझन चालू होतलो आणि हापूस आंब्याचं व्यवहार ज्या पट्टीत चालता ती डझनाची पट. 3 डझन रन झाले. 36 रन झाले. हे 36 रन सुद्धा आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर खूप महत्त्वाचे असत वेगवेगळ्या कालखंडात. हे 36 रन्स करूक वेगवेगळ्या खेळाडूंका वेगवेगळं काळ लागलो. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात सुटलेलो झेल. आतापर्यंत 3 षटकार ज्यांनी मारले त्या अमित नायकाक मिळालेला जीवदान. एक सुवर्ण संधी होती अमित नायकाक माघारी पाठवण्याची पण पॉइंट फिल्डराकडसून सुटलेलो झेल. मालवणीत सांगायचा तर देव देता आणि देवचार पाठ घेता.
अमित नायकाक 3 षटकार मारल्यानंतर जीवदान देना ह्यो अमित नाईक असो खेळाडू असा जर हेका बॉट रिगवूक दिलात तर ह्यांनी हात रिगयलोच समजायचो, जर हेका खुटी मारूक दिलात तर ह्यांनी मटी उभी केलीच समजायची. 2 रन झाले ते 38. बाउन्सर चेंडू, पंचांचो इशारो इलो वाईट चेंडूचो. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. मालवण किनारपट्टीचो एक संघ, गोयचो कोकणचो आणखी एक संघ. त्यामुळे ह्या मालवणी कोकणी भाषेचा अर्थ ह्या खेळाडूंका सांगायचे लागायचे नाही. 1 रन, धावसंख्या 39, 39. परत एकदा फटको, बॅटची कड घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेलो. ज्या अमित नाईकाक जीवदान मिळालेला तो अमित नाईक पुढच्या चेंडूवर तंबूच्या दिशेने परतलो. धावसंख्या स्थिरावलेली 39, 39 रन्सावर. नायकान खूप सुंदर कामगिरी केली आणि जी कामगिरी अमित नाईकान केली अगदी तशीच कामगिरी करण्याच्या इराद्यान चंदन नाईक मैदानात पावला टाकताना 3 षटकार अमित नाईकाचे अक्षरशः मुगड्यान रेच काढलो. अमित नाईकान आग ओकी फलंदाजी केली. आग खाऊन इंगळ्या ओकणं म्हणजे काय असता, मुगड्यान रेच काढणं म्हणजे काय असता, पाठभर वळ काढणं म्हणजे काय असता, फाव कुटणं म्हणजे काय असता आणि कुळीत उपडी करणं म्हणजे काय असता. अस्सल मालवणी भाषेतल्या या सगळ्या म्हणींचो आणि शब्दांचो अर्थ मैदानावर आपल्या बॅटिंगने दाखवलो अमित नाईकान. अमित बाद झालो आणि त्याची जागा घेऊन चंदन नाईक मैदानावर उतारलो. धावसंख्या 39. आडव्या बॅटने खेळण्याचा होतो प्रयत्न, बॅट आणि बॉलचो काही संपर्क नाही. परत एकदा चेंडू वाईड. खराब गोलंदाजी बघूक मिळाली. कुसरवे संघ तस्मै स्फोट कुसरवे ह्यो आमच्या मालवण तालुक्यातलो युवा खेळाडूंचा संघ असा आणि वैशिष्ट्य म्हणजे एकाच वाडीतले हे सगळे खेळाडू आज एकमेकांच्या साथीने एका मोठ्या स्पर्धेत. धावसंख्या 40. चंदन नायकाचा फटको मिड आपला क्लिअर करून चौकार वसूल करण्याचा इरादा होतो. फिल्डिंग मात्र खूपच सुंदर. 1 रन्स फक्त मिळालो 1 रन्सांशी. धावसंख्या 41. वैभव परब या ओव्हरीची सांगता करणारो चेंडू, मालवणी भाषेत भैरवी घालणं ज्याका म्हटलं जातं. मालवणी मुलखातले 2 सुप्रसिद्ध लोककला डबलबारी भजन आणि दशावतार ह्या दोघांचा शेवट होता तो भैरवी निशी. ह्या ओव्हरीचा सुद्धा शेवट होतो या चेंडूवर. मालवणीत सांगायचा तर भैरवी घालणारो, समाप्ती करणारो, सांगता करणारो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर वैभव परब, स्ट्रायकर एंडवर अनिकेत देसाई. ज्या अनिकेत देसाईची कदाचित UAE संघात सुद्धा वर्णी लागली असतो असो शैलीबाज फलंदाज स्ट्रायकर एंडच्या दिशेने. आज मात्र आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी आतापर्यंत करू शकलो नाही. 5व्या ओव्हरीचो 4थ्या ओव्हरीचो खेळ मेडन चेंडू निश्चित झालो समाप्त. ज्या मेडन चेंडूक मालवणीत पोलांडो चेंडू म्हटलो जाता, कुवांडो चेंडू म्हटलो जाता. अस्सल मालवणी भाषेतले हे शब्द अर्थ सांगण्याचा प्रयत्न नक्कीच असतलो जर तितको वेळ मिळालो तर. आणि वेळ देऊया थोडंसं DJ. 4 ओव्हरीचो खेळ समाप्त. 10.25 सरासरी आणि पहिली बॅटिंग करताना आरवी कोरगाव संघाची धावसंख्या 3 बाद 41 रन्सावर. 41 for 3. गावचे सुपुत्र पोलीस दलात सेवा बजावणारे सन्माननीय श्री विठ्ठल जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत. मैदानावर उपस्थित असलेल्या मान्यवर कक्षातल्या पोलीस मित्रांचा स्वागत असा. मैदानावर सुद्धा एक पोलीस असा ज्याची गोलंदाजी मगाशी तुम्ही बघितलात, शेखर प्रभू. सिंधुदुर्ग पोलीस, महाराष्ट्र पोलीस, सलाम असा आमचं सगळ्या पोलिसांका. कारण कोणतरी आमच्या रस्त्यावर उभं असतं वर्षाचे 365 फक्त खाकी घालून आणि त्यामुळे वर्षभर आम्ही आपले सण उत्सव साजरे करीत असतो. कडक सलाम आमच्या सगळ्या पोलीस बांधवांका. शेवटच्या ओव्हरीचा खेळ सुरुवात. पहिलोच चेंडू फटको मोठो चंदनच्या बॅटमधून फिल्डर चेंडूच्या खाली आणि मोठो षटकार मारण्याच्या नादात चंदन माघारी परतलो. इल्या वैयक्तिक 1 आणि 41 रन्सार. चंदनला मारूचो तो षटकार पण चंदन झालो बाद. धावसंख्या स्थिरावली 41. मालवणीत सांगायचा तर करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर.
पहिल्याच चेंडूवर चंदनच्या नावाचा कलाम लागला. चंदनकडून सुद्धा खूप मोठी अपेक्षा होते, पण चंदन स्वस्तात बाद आणि चंदनची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर नमित पाटील. मुंबईपासून सगळे सीमा ज्यांनी गाजवले, चतुसीमेच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्या नावाचं झेंडो ज्यांनी फडकवलो, असो नमित पाटील मैदानात पावला टाकताना. स्ट्रायकर एंडवर अनिकेत देसाई सुरुवातीपासून खूप शांत असा एक चौकार एक षटकार अनिकेतचं बघितलो. शेवटच्या 5 बॉलमध्ये नक्कीच पाठभर वळ अनिकेतचे बघूक मिळतले. परत एकदा फटको पसलो, टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली रावलो. वारंवार अनिकेतला या इनिंगमध्ये आपण मेडन चेंडू खेळताना बघितले. अनिकेत ह्यो 5वं चेंडू तू मेडन खेळान काढलंस. धावसंख्या स्थिरावली 41. 4 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक असा. बॉलिंग मार्कवर दीपक खूपच सुंदर गोलंदाजी. पहिले 2 चेंडू मेडन, शेवटची ओव्हर प्रगतीपथावर. परत एकदा फटको पसलो अनिकेत देसाईचो. धावचित करण्याची संधी होती, नमित पाटीलला माघारी पाठवण्याची सुवर्ण संधी विकेट किपरने दवडली. डायमंड डकचो मानकरी ठराव शकलो असतो नमित पाटील. स्ट्राईक न घेता रनआउट करण्याची संधी, एक साधी सोपी संधी विकेट किपरने दवडली. धावसंख्या एकेरी रनसान 42 वर स्थिरावली. 3 चेंडू शेवटच्या शिल्लक. या इनिंगची सांगता करणारी, या ओव्हरीची सांगता करणारे शेवटचे 3 चेंडू. बॉलिंग मार्कवर दीपक आणि स्ट्रायकर एंडवर नमित पाटील. आपलो बोनियेचो पहिलो रन काढण्याचो इरादो असतलो नमित पाटीलचो. शेवटचे 3 बॉल आणि शेवटच्या 3 बॉलवर 2 नाकार मुटके अपेक्षित असतले नमित तुझे. धावसंख्या स्थिरावली 42. दुसऱ्या बाजून एखाद दुसरा कलाम लावण्याची प्रतीक्षा असतली दीपक तुझ्याकडसून. चौथो चेंडू फुलटॉस चेंडू, फटको फसलो फिल्डर चेंडूच्या खाली. फाईन लेगच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि नमित सुद्धा माघारी परतलो. जीवदान मिळालेला नमितला, त्याच्या आधी जीवदान मिळालेला अमितला, दोघंही ह्या जीवदानाचा फायदा न उठवता तंबूत परतले. 42 रन्सावर अजून एक कलाम लागला. धावसंख्या स्थिरावली 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गाणं सुद्धा ऐकायचा. मनी हाईस्ट ही एक वेबसिरीज सध्या लई गाजता, इटालियन वेबसिरीज, आणि त्याच्यातला गाणं बेला चाव. पूर्ण गाणं ऐकलं तर 2च शब्द कळतात, बेला चाव आणि पत्राजिनो. या डीजे गाणं परत तुमका नक्की ऐकवतलो. तोपर्यंत मैदानात जाऊया, बघूया कोणाचा गाणं वाजता, कोणाचो बँड वाजता. रन झालेत 42, 42. परत एकदा अनिकेतचो फटको पसलो. परत एकदा विकेट किपर बीट झालो. काय आज अनिकेतचा झाला कळला नाही. 22च्या स्वरूपात 1 रन 1 रनसांची धावसंख्या 43, 43. अतिशय सुंदर पंचगिरी मैदानात दीपक धुरी सर, एमरोज अल्मेडा सर आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सगळे कॉमेंटेटर अमोल जमदाडे सर, प्रदीप देऊलकर सर, काका म्हात्रे सर, श्याम वॉकर सर आणि त्यांच्या साथीने आमचे स्पेअर सगळे पंच सुशील शेडगे सर, उमेश मांजरेकर सर, दीपक धुरी सर, सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. आणि राजेश माळवदे सर सुद्धा. शेवटच्या 1 चेंडूचो खेळ शिल्लक. 1 नाकार मुटको शेवटच्या चेंडूवर मारण्यासाठी विकी भोईर स्ट्रायकर एंडवर तयार दिसता. विकी हो शेवटचो चेंडू, इनिंगची सांगता करणारा चेंडू. किती रन्सांचा टार्गेट तुम्ही उभ्या करतालात तन्मय स्पोर्ट कुसरवे संघासमोर, ह्या ठरवणारा शेवटचो चेंडू. लाख मोलाचो शेवटचो चेंडू घेऊन गणेश मंदिर एंडकडून बॉलिंग मार्कवर दीपक आणि खेळण्यासाठी धीरज भोईर. परत एकदा सुंदर चेंडू. टप्प पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने गेलो. धीरज भोईर पंचांकडे वाईटची मागणी करताना, पण चेंडू खूपच सुंदर होतो. शेवटचा चेंडू सुद्धा मेडन रवलो. बॅटिंग करताना बरेच मेडन चेंडू खेळान काढले आरवी कोरगाव संघान. आणि पहिली बॅटिंग करताना तन्मय स्पोर्ट कुसरवे संघाच्या विरुद्ध आरवी स्पोर्ट कोरगाव संघाची धावसंख्या. सुमित डोंगरेचो 1 षटकार, अनिकेत देसाईचो 1 षटकार, अमित नायकाचे 3 षटकार. ह्या सगळ्यांच्या जोरावर आरवी कोरगावने रन्स उभे केले ते 43. 44 रन्सांचो पाठलाग करूचो असा आकडेवारी काका म्हात्रे सर सांगतलेच, पण ही आकडेवारी 44चो आकडो. जगातलो एकमात्र खेळाडू ज्यांनी षटकार मारून आपला त्रिशतक कसोटीमध्ये पूर्ण केला, त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 44चा टार्गेट असा तन्मय स्पोर्ट कुसरवे संघाक. कुसरवे संघ 44चो पाठलाग करता की आरवी कोरगाव संघ 43चो बचाव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश करता. डीजेच्या बेला चाव नंतर सांगण्यासाठी मायक्रोफोनवर परत एकदा रायगडसून गाजलेलो, घुमलेलो आणि एक नावाजलेलो आवाज सन्माननीय काका म्हात्रे सर. हॅलो. यानंतर होणारा सामना आहे तो स्पोर्टी स्पोर्ट भांडूप विरुद्ध मनोज 11 कणकवली यांच्यात. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षाच्या बाजूला यायचं आहे. तसेच आमच्या स्पर्धेच्या दरम्यान मिडबाव गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय श्री अशोक पाठक या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो.
प्रतिष्ठानच्या स्पर्धेसाठी देवगड सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि देवगडचे प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री ॲडव्होकेट अविनाश माणगावकर सर यांचं आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट नाथगोसावी सर त्यांचंही आम्ही स्वागत करतो. तर या ठिकाणी धन्यवाद. आपण ऐकलेत अर्थातच मालवणी भाषेचा एक जबरदस्त आवाज म्हणजेच बादल चौधरी सर वालावळ कुडाळ यांचा आवाज ऐकलात. आज आपल्याला हिंदी मराठी आणि मालवणी अशी एकूण 3 भाषांचं निश्चित चांगलं हॅलो समालोचन ऐकायला मिळेल. येस मॅडम. चला टीम मीटिंग संपवा. आमच्याकडे वेळ फार कमी आहे. आयोगांचं अर्थात आपल्याला नम्र विनंती आहे कारण आम्हाला बरेच सामने खेळवायचे आहेत कारण आज पहिल्या रात्री सकाळी बरोबर 5 वाजेपर्यंत सामने सुरू होते याची आपण नोंद घ्या. हॅलो आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि खजिनदार श्री मंदार ढोके यांना मी विनंती करते सुहास मिडबावकर सर यांना विनंती करते की त्यांनी माणगावकर सरांचा आमच्या मंडळाच्या वतीने प्रेमाचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. तर वळूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. 44 धावांचं लक्ष आहे. प्रतिषटक 8.80 ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये आणि समोर मात्र आता तस्मय स्पोर्ट्स कुरसर मालवणी या संघासमोर दिलेलं लक्ष 44 धावांचं. पहिले षटक घेऊन गोलंदाज अर्थातच विकी भोईर यावेळी. हॅलो तसेच ॲडव्होकेट नाथ गोसावी सर यांचा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करत आहोत. माननीय श्री मंगेश पारकर त्यांचा सत्कार करत आहेत. धन्यवाद माणगावकर साहेब आणि नाथ गोसावी साहेब, आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद सर. तर विकी भोईर अर्थातच नवी मुंबईचा धारावीचा हा खेळाडू अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या. आखाती देशामध्ये देखील आपण पहिला दुबई कुवेत सारख्या देशांमध्ये याने हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच नवी मुंबईचा हा खेळाडू धारावी हे गाव अगदी कोकण मोहन हे स्टेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तिथून असल्या अगदी काही अंतरावर असणारं दारागावचा हा खेळाडू या ठिकाणी पहिले षटक घेऊन येतोय आणि समोर मात्र स्वागत लोके आणि वैभव परब हा दोन्ही फलंदाज या ठिकाणी सुरुवात करतात. पहिल्या षटकातला पहिला चेंडू इथे पहा. वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथे केला. पंचाने अर्थातच गोलंदाज विकी भोईरला या ठिकाणी निश्चितच इशारा केला की आपण अशा प्रकारचा दुसरा चेंडू जर या ठिकाणी टाकला गेला तर अर्थातच हा चेंडू तुमचा नो बॉल घोषित केला जाईल. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कवर आणि एक मिड ऑफ फिरवचना असताना पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र कट करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू येईपर्यंत एक धाव, पहिली धाव या ठिकाणी धावफलकावर नोंदवली गेली आणि अशा प्रकारे प्रथम खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अर्थातच तस्मय स्पोर्ट्स कुसरवे मालवण संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 1च्या घरामध्ये. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहता, एक डीप स्क्वेअर लेग. या ठिकाणी मात्र चेंडूला बचावतूर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज वैभव परबनी. तर एक क्षेत्ररक्षक मिडावून आपण पाहत आहे आणि एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलं आहे. चांगली खेळपट्टी, सिमेंटची खेळपट्टी. काली मनवाल मी सांगितलं होतं की अगदी पालघर जिल्ह्यातली डहाणू ते अगदी कुडाळ आकाशी या बांदा या गावापर्यंतचं जो समुद्रकिनार अर्थातच नेहमी आपल्याला पाहायला मिळते ती सिमेंटच्या खेळपट्ट्या. इथे मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय, झेल मात्र सुटतोय आणि फलंदाजांना मिळते ती जीवदान. 2 धावाचं योगदान. 2 धाव मिळाल्या त्या फलंदाजाला, 2 धाव मिळतात त्या वैभव परबला. आपलं खातं उघडतोय. जीवदानाचा फायदा उचलणार का? कारण जीवदान म्हटल्यानंतर आपल्याला लगेच समोर येतो ते रोहित शर्मा, ज्यांना रोहित शर्मा या नावाने संबोधलं होतं, ज्याने 4 धावांवर जीवदान मिळालं आणि कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 264 धावांचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला दिलं.
आणि हा जीवदानाचा फायदा उचलत असताना इथे मात्र पाहत आहे लॉफ्टेड शॉट पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर जाणार, चेंडूवर या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलं, तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या मिळाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. 2 धावांच्या योगदानाने धावफलकात वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 5च्या घरामध्ये. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत आज या स्पर्धेच्या माध्यमातून. जसं आपण पाहिलं की 8 स्टँड अर्थात प्रेक्षकांना बसण्यासाठी, ज्यामध्ये 1 स्टँड हा महिलांसाठी राखीव आहे, यावी बचत रूपाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या ठिकाणी महिला वर्गांना बसण्याची संधी देण्यात यावी अशी आयोजकांकडून नम्र विनंती करण्यात येते. पहिलं षटक इथे समाप्त होतो आहे आणि पहिल्या षटकाच्या खाली करा, कारण महिला वर्गांना बसण्यासाठी ते स्टँड दिलेलं आहे. आमच्याबरोबर पहिला स्टँड जो पाहायला मिळतो त्या ठिकाणी जे पुरुष वर्ग जे आमचे मायबाप प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं, पण त्या महिला भगिनींना बसण्यासाठी ती व्यवस्था आहे तिथे आपण फक्त त्यांनाच बसू द्या. षटक क्रमांक पहिलं समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात, ते अर्थात 5. हॅलो, यानंतर होणारा सामना आहे तो मनोज 11 कणकवली विरुद्ध स्पोर्टी स्पोर्ट भांडूप. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षाकडे यायचं आहे. पहिल्या षटकात धावा इथे पाहिल्यानंतर अर्थात येणारी 4 आमच्या षटकं स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय ॲडव्होकेट अविनाश मानगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणे फेकवणार आहे. स्पोर्टी स्पोर्ट भांडूप या संघाच्या संघनायकाने यायचं आहे या ठिकाणी. तसेच मान्यवर कक्षाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी महिलांसाठी राखीव ठेवलेली आहे त्या ठिकाणी काही पुरुष मंडळी बसले आहेत. आम्हाला सहकार्य करा, तुम्हाला पुढची गॅलरी आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही बसा. खाली महिलांसाठी जी राखीव गॅलरी ठेवली आहे त्या ठिकाणी फक्त महिलाच बसतील. तर यानंतर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. राजापूर कातळीचा एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अर्थातच प्रसन्न पाटील या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू इथे मात्र पहा डाव्या शीटच्या बाहेर चेंडू, पंच दर्शवता हा चेंडू स्वैर आहे. एक धाव निश्चितच चपळाईने पळून काढण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र 1+1 अशी 2 धावांचं योगदान मिळालं. 9.75च्या सराने धावा आता मात्र काढायच्या आहेत आणि इथे पाहता स्वैर चेंडूच्या माध्यमातून धावा आल्या. आणि जसं मी काली म्हणालो होतो की स्वैर चेंडू म्हणाले की मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही स्वैर चेंडू फेकला नाही, यावी अर्थातच चेंडूला फक्त 75 रुपये खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंट क्षेत्रामध्ये इथून पॉईंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला गोलंदाज दिशेने. गोलंदाज अर्थातच प्रसन्न पाटील यांच्या माध्यमातून अर्थातच 1 धावेचे योगदान मिळते. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोचतात त्या 8 धावा. समोर मात्र फलंदाज खेळणी तयार आहे तो स्वागत लोके वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. या ठिकाणी आतमध्ये येणारा चेंडू होता अर्थातच यॉर्कर पद्धतीचा चेंडू. या ठिकाणी निश्चितच पाहिलं तुम्ही एक पाऊल पुढे सरकत अर्थात डावीकडे जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंट क्षेत्रामध्ये आणखीन 1 धावेचं योगदान. कोणत्या प्रकारे चौकार येत नाहीच, कोणत्या षटकार येते, कारण 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र तस्मय स्फोट करत असताना. पुढे चेंडू पंचांच्या डावीकडून मात्र या ठिकाणी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. आणि नेहमी मी सांगत असतो की रिव्हर्स स्वीप म्हणजे अर्थातच लागला तर आबाद नाही तर बरबाद. आणि या ठिकाणी मात्र पहा तो प्रयत्न फसला आणि फलंदाज मात्र इथे मैदानातून परतला तो वैभव परब. आणि स्पोर्टी 11 भांडूप या 2 संघामध्ये मनोज 11 कणकवली संघाने नाणेफेक जिंकलेले. आपलं हा संघनाकाचं हार्दिक स्वागत. परंतु 12 खेळाडूंची यादी खेळणारे 12 खेळाडूंची यादी देण्यासाठी कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्या गुणलेखकाची संपर्क साधा. तर वही आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र वैभव परब बाद झाल्यानंतर देवन मोंडे या ठिकाणी देवेन भोगटे या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. धावफलकावर आपण धावा पाहिल्यात तर अर्थातच 9 धावा आल्यात आणि पहिला फलंदाज गमावल्यात. गोलंदाज प्रसन्न पाटीलला मिळालेलं पहिलं यश.
अतिथी कक्षाकडून अर्थात समालोचन कक्षाच्या एंडकडून पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने अर्थातच या ठिकाणी पाहिलं तर मध्यमगती मारा पाहिलात फ्रंट फुटमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू गेला कव्हर क्षेत्रामध्ये शेतेशी चेंडू येतोय तो पण 1 धाव मिळते डबल अंकात धावफलकात वाढ होते ती 10 34 धावांची अजूनही गरज षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये एकापेक्षा एक सरस असे खेळाडू या ठिकाणी ओपनची क्रिकेट स्पर्धा खुल्या गटातली क्रिकेट स्पर्धा आता मात्र चेंडू फेकत असताना गोलंदाज थोडासा आपला बॅलन्स गमावतोय कारण चेंडू या ठिकाणी गेला डाव्याष्टीच्या बाहेर सोयीचा इशारा येतोय आणि कोणताही गोलंदाज असो मग तो फिरकी मध्यमगती की वेगवान तुमची दिशा आणि टप्पा जर चांगला असेल तर त्या ठिकाणी फलंदाजांना फटके मारणं कठीण जातं आपल्या माहितीसाठी काल आपण जर पाहिलं तर ध्रुव स्पार्सी गोवा या संघाने उपांत्य फेरीमध्ये पहिला संघ ठरला प्रवेश केला अर्थातच या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहता हा चेंडू मगाशी डाव्याष्टीच्या बाहेर आता मात्र उजव्याष्टीच्या बाहेर अर्थात दिशाहीन गोलंदाजी ज्याला म्हणलं दिशा आणि टप्प्याचा निश्चितच या ठिकाणी अभाव पाहायला मिळाला गोलंदाज प्रसन्न पाटील जो विकेट देखील घेतला पण त्यानंतर मात्र सामन्यामध्ये आपण पाहता स्वैर गोलंदाजी करतोय 1 धाव संघाला 12 धावा धावफलकार आल्यात समोर मात्र देवेंद्र या ठिकाणी मात्र देवेंद्रने उंचावून खेळण्याचा प्रयत्न केलाय कव्हरचं क्षेत्ररक्षक चेंडू येतोय अर्थात अंगद पाटील मात्र झेल घेऊ शकला नाहीत हा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर एक वेगवान गोलंदाज आहे पनवेल तालुक्यामधला इनामपुरी गावाचा इनामपुरी पनवेल तालुक्यापासून साधारणतः पनवेल शहरापासून साधारणतः 8 किलोमीटर असणारं ते गाव इनामपुरी आणि तो अर्थातच अंगद पाटील एक उंचपुरं बांधायचा खेळाडू कव्हरला क्षेत्ररक्षण करतोय इथे मात्र येतोय झेल मात्र सुटतोय फलंदाजाला मिळते जीवदान आणि अशा प्रकारे एकूण धावफलकात वाढ होते ती 13 खेळण्यासाठी तयार आहे तो फलंदाज स्वागत लोके 3 या धावसंख्येवर यावेळी मात्र अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू जातोय तो अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये जिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे चेंडूची पकड केली गेली चेंडू फेकला गेला आणि तोपर्यंत पंचांचं बोट आकाशाकडे म्हणलं गेलं आणि अशा प्रकारे फलंदाज धावचिच्चरपणे बाद झाला याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या पण तुम्ही पाहिलं डान्सिंग अंपायर महाराष्ट्राच्या अनेक क्रिकेट स्पर्धांनी गाजवल्या पण आज आपण पाहिलं तर अगदी पहिल्या चेंडूपासून मात्र इथे तुम्ही पाहायला मिळाला तो हा डान्सर अर्थातच क्रिकेट रसिक आहे त्याला पारितोषिक देऊन देखील गौरव केलं मिठबावचा हा डान्सर अर्थातच त्याला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं एक निश्चित प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा तो प्रयत्न करतात निश्चितच त्यांना ती शुभेच्छा देऊया आणि अशा प्रकारे आपण पाहता या ठिकाणी 2 षटकं समाप्त झाली 2 षटकांच्या समाप्तीने धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 14 धावा 44 धावांचं लक्ष या ठिकाणी असताना मात्र येणारं समीकरण बनते येणारी 3 षटकं आणि या 3 षटकामध्ये 30 धावांची गरज आहे ती खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तस्मय स्पोर्ट्स कुसर्वे मालवण या संघाला षटकोदर गोलंदाज प्रसन्न पाटीलचं 9 धावा या ठिकाणी आल्यात गोलंदाजीमध्ये बदल पुन्हा एकदा विकी भोईर धारावी नवी मुंबईचा हा गोलंदाज पाहायला मिळते वेगवान महाराज यांनी केलं आहे आखाती देशातले अनेक दौरे केले आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतामधल्या अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात असा खेळाडू या ठिकाणी उंच पुराचा वेगवान मारा करण्यासाठी तयार होतोय समोर मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार असेल तो देवेन यावी हा चेंडू अप्परकटच्या माध्यमातून चेंडू हवेत होता मात्र पॉईंट आणि कव्हरचं क्षेत्रक्षक चेंडूपासून दूर होता कोणताही धोका नव्हता तो फलंदाजाला देवेनला इथे मात्र 1 धाव मिळाली 1 धाव मिळते संघाला आणि धावा वाढतायत त्या 15 धावा 15 धावा धावफलकार आल्यात मगाशी यष्टेशजीची अतिशय सुरेख भूमिका निभावणारा फलंदाज निलेश वेंगुर्लेकर या ठिकाणी मात्र असणार आहे गोलंदाज एंड बदलतोय पंचांच्या अर्थातच उजवीकडून गोलंदाजी सज्ज होतोय डावकरा फंडच आहे आणि डावकरा फंडसाठी इथे आपण क्षेत्ररक्षण पाहतात त्या 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईड लांडले जातात शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट गली एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय तो अर्थातच डीप पॉईंट आणि एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहिलं शॉर्ट थर्डमॅन एक गली आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कवर मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ पुन्हा एकदा चेंडू अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी याच गोलंदाजीला खरं तर ओळखला जातो हा गोलंदाज अर्थातच नवी मुंबईचा हा खेळाडू आणि त्यांनी पाहिलं पहिल्या षटकामध्ये देखील सुंदर गोलंदाजी केली त्याने फक्त 6 धावा खर्च केले होते आणि सफलता 5 धावा खर्च केले त्याला कोणती सफलता मिळाली नव्हती
या ठिकाणी मात्र विकी भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गणपती मंदिर एंडकडून पुढच्या चेंडूसाठी. हा चेंडू थोडासा जास्त वळलेला आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी आपले हात जमिनीला समांतर केले. आमचे गुणलेखक दोन्ही शशांक पाठक आणि अर्थातच निखिल सावंत यांना दर्शवले. या ठिकाणी चेंडू खराब आहे. 1 धाव मिळते संघाला. 1 धाव संघाला. एकूण धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होती. 16 धावा धावफलकार आल्यात. चांगली गोलंदाजी या दरम्यान वेगाने चेंडूची फेकी करण्याचा प्रयत्न केला आहे. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं जातो आहे. निलेश वेंगुर्लेकर यष्टेशनची भूमिका निवडणारा हा खेळाडू. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईल त्यांनी यष्टेशन केलं होतं. पण इथे आता मात्र आपलं खातं उघडण्यासाठी मात्र इथे अर्थातच स्ट्रगल करत असताना वळीया मैदानाकडे पुढे चेंडूसाठी. यावेळी माझा चेंडू निश्चितच पूल करायचा होता. चेंडू वरच्या बॅटला टप्प्याला लागलं. इथे क्षेत्ररक्षक होता. आता जस्टिसच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तस्मै स्पोर्ट कुसर्वे मालवण संघाचा आणखीन एक फलंदाज अर्थात तिसरा फलंदाज मैदानातून बाद होऊन परततोय. होऊन मैदानात परतलं 0 धावसंख्या निलेश वेंगुर्लेकर. आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडचे राजपुत्र 0वर बाद झाले आणि त्यानंतर वृत्तपत्रामध्ये ते लिखाण आलं. अर्थात डक म्हणजे मराठीमध्ये अर्थात बदकाचं अंड 0 आकाराचं असतं आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये 0वर बाद होणाऱ्या खेळाडूला अर्थात डक आऊट असं म्हणलं जातं. इथे मात्र फलंदाज 0वर बाद होऊन परतला तो निलेश वेंगुर्लेकर आणि त्यानंतर मैदानामध्ये नवीन फलंदाज येतोय शेखर प्रभू. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा विकी भोईर पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी डावीकडून या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी 1 धाव सुरक्षित मिळते. 1 धाव मिळाली संघाला. एका धावेच्या माध्यमातून तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना धावफलकावर धावा आल्या त्या 17. 3 गडी बाद 17 धावा धावफलकार आल्यात. चांगली गोलंदाजी विकी भोईरची मात्र धावांसाठी या ठिकाणी स्ट्रगल करतायत ते अर्थातच प्रयत्न थोडेसे कमी पडताना आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज मात्र या ठिकाणी अर्थातच आपण पाहतात थोडंसं जखमी झालं आहे. मी विनंती करेन स्वयंसेवकांना 12व्या खेळाडूला की आपण मैदानामध्ये जा. या ठिकाणी जास्त गंभीर दुखापत या खेळाडूला नसावी ही आपण प्रतिक्रिया. प्रतिस्पर्धी संघ देखील पहा एक खेळाडू तिने या ठिकाणी अर्थातच जात आहेत. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाकडे कारण खेळत असताना बॅटचा निश्चित या ठिकाणी फटका अर्थातच फलंदाच्या निश्चितच चेहऱ्यावर लागतोय. आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया की हा फलंदाजाला कोणत्याही प्रकारचं गंभीर दुखापत होऊ नये आणि यासाठी आपण उद्घाटन समारंभामध्ये अर्थातच श्री गणपती बाप्पाची पूजा करतो. खेळपट्टीचे अर्थातच एक चांगलं योगदान मिळावं. कोणत्याही खेळाडू जखमी होऊ नये यासाठी आपण त्या एक मानवंदना देतो आणि तीच अर्थात आपण पाहतात की हा खेळाडू अर्थातच खेळाडू होता देवेन भोगटे. या ठिकाणी मात्र पहा मैदानातून परततोय. अर्थातच त्या ठिकाणी मोठी गंभीर दुखापत त्याला असू नये ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तर त्याच्या जागी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विकास जबडे. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. अर्थातच षटक क्रमांक आपण पाहिलं तर विकी भोईरचं तिसरं षटक इथे सुरू आहे. धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 17. अजूनही 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. प्रतिशत 13.50च्या सरसने आणि ही गरज या ठिकाणी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार पुन्हा एकदा आपण ऐकूया. अर्थातच मालवण अतिशय गोड आवाज अर्थात बादल चौधरी सरांना या ठिकाणी मालवणी भाषेतून धन्यवाद. धन्यवाद काका. मात्र जाऊया परत एकदा मालवणी केंद्रावर. तन्मय स्पोर्ट कुसरवे संघ 44 रन्सांचा पाठलाग करतात. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 17 रन्सावर. 17 पे खतरा. खरोखरच 17 पे खतरा असता की नाही माहिती नाही. वेगवेगळे
जर्सी क्रमांक वेगवेगळ्या खेळाडूंचे आपण बघितले. AB डिलिव्हर्सची जर्सी क्रमांक 17, ऋषभ पंतची जर्सी क्रमांक 17. पण 17 पर खतरा ज्यावेळी आपण जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरवर आकडो बघितलो तेव्हा मात्र वाटाक लागला खरोखरच 17 पे खतरा असता. बॉलिंग मार्कवर गोवा एक्सप्रेस गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भऱ्या भऱ्या बॅटरांका ज्यांनी नाचवला भल्या भल्यांचं मालवणीत सांगायचं तर खुटो केल्यान असो गौरेश बॉलिंग मार्कवर. मालवण बोर्डिंग मैदानावरची सुपर ओव्हरची ओव्हर सगळ्यांका लक्षात असतली ज्या सुपर ओव्हरच्या ओव्हरीमध्ये गौरेशने कमाल केलेली आरवी कोरगाव संघासाठी. तोच गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू बॉलिंग मार्कवर. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक 27 रन्सांची गरज कुसरवे संघाक. धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. स्ट्रायकर एंडवर शेखर प्रभू सिंधुदुर्ग पोलीस महाराष्ट्र पोलीस जाबाज शिपाई स्ट्रायकर एंडवर. चेंडू खूपच सुंदर टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं आत इलो. उरलेला काम अनिकेत देसाई पुरा करताना. अनिकेत देसाई आज बॅटिंगमध्ये थोडीशी ढिलाई पण सगळी भरपाई अनिकेतने विकेट किपिंगमध्ये भरून काढली. टप्पे पडणारे प्रत्येक चेंडू अनिकेत देसाई अतिशय सुंदर विकेट किपिंग. गौरेशची सुरुवात मेडन चेंडू मालवणीत ज्याका पोलांडू चेंडू म्हटलं जाता तोच गौरेश बॉलिंग मार्कवर. अजून एक चेंडू गौरेशचो वेगवान चेंडू टप्प पडल्यानंतर परत एकदा अनिकेत देसाईकडे. बॅटर फक्त वलवता. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा हेचो क्रिकेटच्या मैदानावर जसो काय उपयोग नसता तसोच क्रिकेटच्या मैदानावर वले मारणा आणि भाते मारणा हेका महत्व नसता. प्रत्येक चेंडूवर रन्स महत्वाचो. 10 चेंडू 27 रन्स जा काय करूचा कुसरवे संघता लवकर. फक्त 10 चेंडू शिल्लक रवले अजून 27 रन्स तुमका ह्या 10 चेंडूमध्ये करूचे असत. शेखर स्ट्रायकर यांच्या दिशेन बॉलरच्या कपडावरसून चेंडू लॉंग ऑफ पर्यंत येऊन स्थिरावतलो. 1 रन्स अगदी सहज मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. 9 चेंडू फक्त शिल्लक. 9 चेंडू 26 रन्सांची गरज. तन्मय स्पोर्ट कुसरवे संघ मालवणीत एक म्हणा अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. जर माटव बांधाचो असत तर मिरक सराच्या आधी मोठे फटके खेळायचे असतील तर ओवरी सराच्या आधी. 9 चेंडू फक्त शिल्लक 26 रन्सांची गरज. विकास जबडे स्ट्रायकर एंडवर. खराब चेंडू. गौरेशचा अति वेग काढण्याचा प्रयत्न होतो पंचांनी दंडित केला वाईटच्या स्वरूपात. 1 रन 1 रन्सांची धावसंख्या 19. टार्गेट असा तर 44 रन्सांचा. चौक्याचो डबल गेम ज्याका मालवणीत म्हटलं जाता ती धावसंख्येचा टार्गेट 44 रन्सांचा. विकास जबडे मॅन फ्रॉम पराड गावचो एक गुणवान खेळाडू. अगदी छोट्याशा खेडेगावातले हे सगळे युवा खेळाडू आज कुसरवे संघाकडून खेळताना. तटक्या पेचून गेलेलो चेंडू क्रिकेटमध्ये ज्याका क्लीन बोल्ड म्हटला जाता. विकास जबडे तंबूच्या दिशेन मालवणीत सांगायचा तर खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. खेळ झालो समाप्त. गौरेश नागवेकर आपल्या नावावर पाक साजेशी गोलंदाजी आणि विकासची जागा घेण्यासाठी मैदानात पावला टाकताना गौरव हिरलेकर कट्ट्यासारख्या एकदम लहानशा बाजारपेठेतलो हे गुणवान खेळाडू आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवले. आज सुद्धा मैदानावर अतिशय सुंदर गोलंदाजी केली गौरव हिरलेकरने. तोच गौरव परत एकदा बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या ओव्हरीत त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार बसलो पण त्यानंतरच्या 5 बॉलमध्ये फक्त 2 रन्स खर्च केली आणि ही सगळी अचूक आकडेवारी आणि ठाम मत. शशांक फाटक मनापासून तुझे आभार. अतिशय सुंदर स्कोरिंग काउंटिंग कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावसंख्या स्थिरावलेली 19 रन्सावर. 4 चेंडू समाप्त झाले. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू आणि 25 धावा. गौरवसाठी इतको वेगवान चेंडू टाकल्यानं गौरेश नागवेकरने गौरवला काय कळाच्या आधी तटक्या पेचून ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक करण्याची संधी असा गौरेश नागवेकर तुका. 1987 मध्ये भारतीय संघासाठी पहिली हॅट्रिक. चेतन शर्मा न्यूझीलंडच्या विरुद्ध 3ही क्लीन बोल्ड केलेले. गौरेश आज जर तू विकेटची हॅट्रिक आणि ते क्लीनही बोल्ड केलंस 3ही जर बोल्ड केलंस तर त्या विकेट हॅट्रिकची आठवण येतली. चेतन शर्मानी जी विकेट हॅट्रिक केलेली त्या विकेट हॅट्रिकचा वैशिष्ट्य होता एकदा मिडल स्टंप एकदा ऑफ स्टंप आणि एकदा लेग स्टंप. 2001 मध्ये कसोटीमधली पहिली हॅट्रिक इरफान पठाण पाकिस्तानच्या मैदानावर आणि त्यानंतर T20 मधली पहिली हॅट्रिक एकता बिश्त ह्या मुलीन केली असा भारतीय संघासाठी. गौरेश
हॅट्रिकची संधी होती. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. क्रिकेटमध्ये जे काही यॉर्कर चेंडू म्हटलं जाता, मालवणी भाषेत जे का मुकरी लाईन म्हटली जाता, ही मुकरी लाईनचं चेंडू बचाव केलो, सन्मान दिलो, 1 रन्स मिळालो. एका रन्सानिशी चौथ्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 44 पाठलाग, 6 चेंडूंचो खेळ शिल्लक. अर्धो डझन चेंडू रवले, 2 डझन रन करूचे असत. अर्धो डझन चेंडू, 2 डझन रन, 6 चेंडू, 24 धावा. कोपऱ्यात सावंतवाडीच्या दादा मडकईकरांची एक फेमस मालवणी कविता असा, पावडर लायसर बाजारू लागलो. जर बाजार करूचो असात तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका. मोठ्या फटक्यांसाठी फक्त 6 चेंडू शिल्लक रवले. 6 चेंडू, 24 रन आणि बॉलिंग मार्कवर अंगत पाटील. अजून एक मोठा नाव, संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात गाजलेलो खेळाडू बॉलिंग मार्कवर अंगत पाटील. शेवटचे 6 चेंडू. इनामपुरी पनवेलचं अजून एक आकर्षक खेळाडू. रनआउट करण्याची संधी, हलकेच अपील झाला. 1 रन मात्र मिळालो बाईजच्या स्वरूपात आणि या बाईजमुळे शेखर स्क्रीनवर इलो. शेखर स्ट्रायकर एंडवर इलो. ज्या शेखरचे इनसाइड आउट फटके बघण्याची मजा खूप वेगळी असता. शेखर त्याच्यातले 4 तुका मारूचे लागतले. 23 रन्सांची गरज. रनआउट करण्याची संधी होती अनिकेत देसाईचो. अनिकेत देसाई आज आपल्या बॅटिंगवर इतको नाराज झालो की आमचो एक स्टंप सुद्धा अनिकेतने मोडलो. अनिकेत, ह्यो सगळं राग तुझ्याकडसून बॅटिंगमध्ये अपेक्षित असलेलो. 5 बॉल शेवटचे शिल्लक, 23 रन्सांची गरज, 5 चेंडू आणि 23 धावा. मैदानावर, व्यासपीठावर मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले सगळे माता भगिनी, मनपूर्वक तुमचा स्वागत असा. मान्यवर कक्षातून सुद्धा निवेदनासाठी आमच्या एका भगिनीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचता. वन डे मधली पहिली हॅट्रिक चेतन शर्मा सरांची, त्यानंतर कसोटीमधली पहिली हॅट्रिक इरफान पठाणची, पण T20 मधली पहिली हॅट्रिक भारतीय संघासाठी जी असा ती एका मुलीच्या नावावर असा, एकता बिस्तजीचा नाव असा. त्यानंतर दीपक चहरने T20 मध्ये हॅट्रिक केली, मात्र ही पुरुष गटातून होती. वन डे क्रिकेटमधली पहिली डबल सेंचुरीचा जर इतिहास तुम्ही काढूक गेलात तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर नाव येता सचिन तेंडुलकर सरांचा. पण खूप कमी लोकांना माहिती असता, मुंबईमध्ये डेन्मार्क संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने वन डे क्रिकेटमधली पहिली डबल सेंचुरी मारली. अर्थात वन डेमध्ये डबल सेंचुरी मारण्याचा विक्रम सुद्धा एका महिला खेळाडूच्या नावावर असा. या सगळ्या माता भगिनींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्रमंडळ मिठबावच्या वतीन. पुढच्या सामन्यासाठी स्पोर्टी 11 भांडूप संघ प्लेइंग 11 लिस्ट घ्या आणि कॅप्टन नाणेफेकीसाठी तयार ठेवा. नाणेफेक झालेली असा, माफ करा, नाणेफेक झालेली असा आणि ही नाणेफेक मनोज 11 कणकवली संघाने जिंकलेली असा. मनोज 11 कणकवली विरुद्ध स्पोर्टी 11 भांडूप. तयार राहा. पुढचा सामना मालवणीत संघाचा जर झाला तर शेंदूर मारून घ्या. ह्यो सामना संपल्यानंतर लगेच कासरे सोडूचो वेळ जातलो. मैदानावरच्या पंचांक विनंती असतली जरा लवकर सामन्याकडे आपण वळूया. धावसंख्या स्थिरावलेली 21 रन्सावर. गणपती बाप्पाचा आकडो, गणपती बाप्पाच्या एंड कडसून या सामन्याची सुरुवात. आज चालू असलेलो भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामनो. रवी बिश्नोईन आज आपला डेब्यू केला. रवी बिश्नोई हो संघ आज भारतीय संघाकडून कॅप मिळवणारो आणखी एक राष्ट्रीय खेळाडू ठरलो, आंतरराष्ट्रीय खेळाडू. बॉक्स. धन्यवाद. हॅलो हॅलो. दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय बाळकृष्ण कदम, अध्यक्ष स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि त्यांचे सहकारी, तसेच कृष्णा गाडी किर्लोस हे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. श्री रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे आणि सामन्याचा हा दुसरा दिवस. उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि क्रीडाप्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक करेक्शन, सामना आजचा चालू असा रवी बिश्नोईचा पदार्पण झाला.
वेस्ट इंडिज संघाविरुद्ध भारतीय संघाकडून आणि आज पदार्पण सुद्धा अगदी धूमधडाक्यात 2 विकेट रवी बिश्नोईचे परत एकदा मैदानाच्या दिशेने रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्रमंडळ मिडबा आयोजित ही देखणी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याची सध्याच्या घडीची एकमेव डे नाईटची स्पर्धा अंगद पाटील बॉलिंग मार्कवर शेखरसाठी फटको मोठो लॉंगॉनच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू बघता बघता आकांड्या पार चौकार आणि ह्या इनिंग मधलं हे पहिलं चौकार शेखरच्या बॅटमधून धावसंख्या पाव शतकावर 25 शेवटचो खेळ शिल्लक शेवटचे 4 चेंडू शिल्लक 19 रन्सांची गरज शेखर स्ट्रायकर एंडवर अंगद पाटील समोर बाउन्सर चेंडू पंचांकडे दाद मागताना शेखर पण पंचांचो इशारो एक बाउन्सर समाप्त अर्थात एक चांगलो बाउन्सर समाप्त कायच कळलं नाही बॅटरला चेंडू अनिकेत देसाईच्या हातात येऊन स्थिरावलो मालवणीत सांगायचा तर काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक हे मालवणी म्हणीची आठवणीलो धावसंख्या स्थिरावलेली 25 रन्सावर चेंडू रवलो मेडन अंगद पाटील परत एकदा चौथो चेंडू घेऊन येतलो शेखरसाठी अजून एक वेगवान चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू चंदन नाईकाच्या दिशेने 1 रन्स फक्त मिळालो नाही इलाज ते का काय इलाज अगदी काय इलाज नसल्यामुळे फक्त 1 रन्सावर समाधान 4 चेंडूंचा खेळ समाप्त शेवटचे 2 चेंडू मैदानावर फक्त फॉर्मॅलिटी बाकी फॉर्मॅलिटी ज्याका मराठीमध्ये औपचारिकता म्हटली जाता आणि ही औपचारिकता मालवणी भाषेत काही वेगळ्या शब्दात समजावून सांगितली जाता वेळ मिळालो तर ती सुद्धा नक्की ऐकूया फटको तर मोठो लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि वड्यात जाऊन पडलेलो चेंडू परत एकदा फटको फसलो षटकार मारण्याच्या नादात बॅटर तंबूच्या दिशेने परातलो धावसंख्या स्थिरावलेली फक्त 26 रन्सावर अंगद पाटील बॉलिंग मार्कवर फक्त औपचारिकता सामन्याची शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो शेखरचो बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही चेंडू मेडन आणि मेडन चेंडू बरोबरच आरवी कोरगाव संघ या सामन्यात विजयश्री संपादन करून दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना तन्मय स्पोर्ट कुसरवे संघ कुसरवेसारख्या एका लहानशा गावातलो मालवण तालुक्याचा प्रतिनिधित्व करणारा संघ आपण मैदानावर बघितलो आज जरी अपयश बघूक लागला तरी अजून पूर्ण सीझन बाकी या पूर्ण सीझनसाठी तन्मय स्पोर्ट कुसरवे संघ तुमका शुभेच्छा दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या आरवी कोरगाव संघाचं अभिनंदन आणि या सामन्यानंतर लगेच जाऊया तिसऱ्या सामन्याकडे मनोज 11 कणकवली स्पोर्टी 11 भांडूप या सामन्याचा धावता समालोचन घेऊन तुमच्या समोर परत एकदा मायक्रोफोनवर प्रदीप देऊलकर सर अमोल जमदाडे सर श्याम वाक्कर तोपर्यंत डीजे दरम्यानच्या काळामध्ये आता झालेल्या सामन्यातील पराजित संघाचा सामनावीर जो निश्चित झालेला आहे त्यांनी इथं व्यासपीठाच्या बाजूला यायचा आहे दरम्यानच्या काळामध्ये